मेजर श्री लक्ष्मण सरगर यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न। कणेरगावचे सुपुत्र भारत मातेचे भूमिपुत्र श्री लक्ष्मण सरगर यांचे भारतीय सेनेमधून निवृत्ती झाली असून कणेर तालुका माळशिरस सरगरवाडी या ठिकाणी त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं भव्य नागरिक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी सरगरवाडी गावातील सोलापूर युवक सोमनाथ रुपणवर व संदीप शिंदे यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार रामभाऊ सातपुते, संजीवनीताई पाटील, चंद्रकांत जाधव, सोमनाथ वाघमोडे, हनुमंत सूळ, बाळासाहेब वावरे, अतुल सरतापे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेळके, सदस्य पोकळेताई, सदस्य आनंद शेंडगे, बाळासाहेब माने, बबन पालवे, बाजीराव माने, धर्मराज माने, रमेश पाटील, महादेव कोळेकर, आकाश सावंत, राहुल पद्मन, संजय देशमुख, महादेव केसकर, राहुल लवटे, सीताराम झंजे, लक्ष्मण गोरड, डॉक्टर मच्छिंद्र गोरड, अजय गोरड, महादेव कावळे, निलेश नन्नवरे, प्रमोद चिकणे, बाबूराव खिलारे, संभाजी माने, शैला वाघमोडे, पोपट माने, भरत माने, गोविंद कर्णवर, पोपट काळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाप्रसंगी DYSP प्रदीप गोरड तसेच कर आयुक्त दीपाली खरात यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी बोलताना माजी आमदार रामभाऊ सातपुते म्हणाले की 24 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपल्या गावामध्ये आपल्या भागातील लोकांमधून जे स्वागत होते, खऱ्या अर्थाने हे भारतीय सैन्यातील सैनिकांचे अभिमानास्पद अशी गोष्ट आहे। इतक्या वर्षानंतर या ठिकाणी आपल्या भागामध्ये आल्यानंतर उर्वरित आयुष्य गावासाठी आणि समाजाची कुठेतरी सेवा केली पाहिजे ही भावना भारतीय सैनिकांच्या मनामध्ये असते। आज सरगर परिवारातील दुसरी तिसरी पिढी भारतीय जनता पार्टी सोबत काम करते। निश्चित योग्य वेळी बाळासाहेबांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करेल। लक्ष्मण सरगर यांच्या माध्यमातून जशी भारत मातेची सेवा झाली तशीच सेवा इथून पुढे त्यांच्या हातून घडो। तसेच सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख बोलताना म्हणाले, देशाच्या सीमेवर लढणारे हे सर्व सैनिक त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्यामुळे आपण या ठिकाणी सुखी आहोत। ही खरं 24 वर्ष सेवा म्हणजे कमी सेवा नाही, फार मोठी सेवा आहे। लक्ष्मण सरगर यांचं किती कौतुक केलं तरी ते कमीच आहे।